हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच खट्वांगात दीर्घमाहुश्च रघुस्तस्मात् दृष्टवाः अजस्ततो महाराजस्तस्मात् दशरथो भवत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे सूत शौनकादिकाचा संवाद हा आधीपासूनच चाललेला आहे. या ठिकाणी सूर्यवंशाचं वर्णन, इक्ष्वाकू कुलाचं वर्णन शुकाचार्य महाराज करतायत. यामध्ये काल आपण पाहिलं मदयंतीपासून वसिष्ठानं जी नियोग पद्धतीने संतती उत्पन्न केली तो गर्भ 7 वर्ष राहिला आणि त्यानंतर तो अश्मक म्हणून जन्माला आला. कारण दगडाने तो गर्भ पाडला म्हणून त्याला अश्मक असं नाव पडलं. अश्मकापासून मूलक झाला. याला स्त्रियांनी सगळ्या बाजूनी संरक्षित केलं म्हणून त्याला नारी कवच असंही म्हणतात. ह्या मूलकापासून दशरथ झाला, त्याचा एडावीड झाला, एडाविडापासून विश्वसह झाला आणि विश्वसहपासून खट्वांग जन्माला आला. खट्वांग राजाची कथा सुरुवातीला शुकाचार्यांनी अल्प शब्दात सांगितलेली आहे. ज्या वेळेला परीक्षित म्हटले की मला फक्त 7 दिवसच शिल्लक आहेत, त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, अरे परीक्षिते, तुला तर 7 दिवस आहेत. खट्वांगाला तर 1 मुहूर्त शिल्लक राहिलेलं होतं. एवढ्या मुहूर्तामध्ये एका मुहूर्तात त्यांनी आपलं कल्याण करून घेतलं. कारण ज्या वेळेला त्यांनी इंद्राच्या साह्यासाठी खट्वांग राजे गेले, राक्षसांचा निःपात केला आणि इंद्राला मदत केली, इंद्राला जय प्राप्त करून दिला. त्यावेळेला इंद्र म्हटला की महाराज तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून वरदान. त्यांनी सांगितलं, मला सांगा माझं आयुष्य किती राहिलंय. पहिला प्रश्न, माझं आयुष्य किती राहिलंय. असं म्हटल्यावर ते म्हणे, अहो तुझं आयुष्य काही नाही म्हणले. 1 मुहूर्तभर केवळ 2 घटका आयुष्य राहिले, 2.5 घटका आयुष्य राहिले. असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, बस आता बाकी काही नको, मी आत्मकल्याण करणार. तेव्हा अशा प्रकारचे हे खट्वांग राजे नंतर मुक्त झाले. या खट्वांगापासून दीर्घबाहू नावाचा राजा झाला. दीर्घबाहू पासून रघु झाला. या रघु याने सर्वजित नावाचा यज्ञ केला. रघुची कहाणी आपल्याला माहित आहे की रघुनं सर्वजित नावाचा यज्ञ करून सगळं दान केलं, ब्राह्मणाला सगळं दान केलं आणि दान केल्यानंतर तो खापरामध्ये जीव लागला. दररोजचं अन्न खापरामध्ये तो शिजवत असे आणि एके दिवशी त्याच्याकडे एक ब्राह्मण आला. तो वरतंतूचा शिष्य होता, कौत्स्य नावाचा. हा वरतंतू त्याचे गुरु. वरतंतूच्या मुलाची मुंज होती म्हणून ते म्हणाले, जा रे राजाकडून काहीतरी धन घेऊन ये. हा शिष्य कौत्स्य त्याच्याकडे गेला रघुकडं आणि रघुला म्हटला, महाराज माझ्या गुरुच्या मुलाची मुंज आहे, तेव्हा त्याला काही पैशाची गरज आहे. म्हणले किती पाहिजेत. त्यांनी सांगितलं, आम्हाला सुवर्ण मुद्रा, जेवढ्या 5,000 सुवर्ण मुद्रा पाहिजेत. 5,000 सुवर्ण मुद्रा. ते म्हणे, अरे मी तर खापरामध्ये जेवतोय, सर्वजित यज्ञ केलाय, माझ्याकडे 1 रुपया शिल्लक नाही. पण आता नाही कसं म्हणायचं ब्राह्मणाला. त्यांनी धनुष्याला बाण जोडला आणि आकाशामध्ये कुबेराला आव्हान दिलं, कुबेरा माझ्याकडे सुवर्णाचा पाऊस पाड, मला दान द्यायचे. कुबेर घाबरला आणि कुबेराने सुवर्णाचा पाऊस पाडला.
सगळीकडे सोन्याचा पाऊस पडला आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी जे सोनं लुटतो ते सोनं म्हणजे काय, तर तो जो सगळा पाऊस आहे तो पडला या आपट्याच्या झाडावर आणि म्हणून आपट्याच्या पानाला आपण सोनं म्हणतो. तेव्हा आपट्यावरती पडल्यानंतर राजाने सांगितलं, जा ब्राह्मण बुवा, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे घेऊन जा. पण ब्राह्मण देखील मोठा सचोटीचा होता. त्याने जेवढे पाहिजे तेवढेच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि तो निघून गेला. आता राजा म्हटला, मला गरज नाही याची. ब्राह्मण म्हणले, मला जेवढं सांगितलंय तेवढं मी नेणार, बाकीची मला गरज नाही. राजा म्हणला, मलाही सुवर्णमुद्रांची गरज नाही. त्याने सांगितलं, कुबेराला घेऊन जा. कुबेर म्हणला, मी दिलेली संपत्ती परत घेत नसतो. कुबेरांनी घेतली नाही, राजांनी घेतली नाही आणि ब्राह्मणांनी घेतली नाही, ती तशीच या अयोध्येमध्ये शिल्लक राहिली. याप्रमाणे या रघुचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून त्या रघुपासून पुढे अज झाला. अज हा मोठा धार्मिक होता. अजाचं वर्णन रघुवंशामध्ये कालिदासांनी केलेलं आहे. कालिदासांनी सगळा रघुवंश म्हणजे सगळं रघुकुलाचा इतिहास लिहिला आहे त्यांच्या काव्यामध्ये, महाकाव्यामध्ये. आणि त्यामध्ये अजाचं वर्णन देखील केलेलं आहे. एकदा घटना अशी घडली की अजाचं लग्न झालं. सुंदर अशी त्याची इंदुमती नावाची बायको होती. दिसायला सुंदर होती, अत्यंत नाजूक होती, मनोरम होती. एके दिवशी सगळ्या स्त्रियांच्या सहवर्तमान गप्पा मारत असताना हास्य विनोद सगळे चाललेले होते आणि ती मोठी सुंदर दिसत होती. ज्याप्रमाणे या सगळ्या चांदण्यांमध्ये चंद्र उठून दिसावा, चंद्रकोर उठून दिसावी तशी ती दिसायची. आणि एके दिवशी हा अज नावाचा राजा आणि ही इंदुमती हे दोघेही गप्पा मारत बसले होते. आणि गप्पा मारत असताना या ठिकाणी रात्रीची वेळ होती, 10-11ची वेळ असेल. यांचा गच्चीवरती यांचा सहज संवाद चाललेला होता, सुखसंवाद चाललेला होता. आणि या वेळेला योगायोगाने आकाशामधून नारद चाललेले होते. हे रघुवंशामध्ये कालिदासांनी लिहिलंय. आणि नारद जेव्हा चालले त्यावेळेला घटना अशी घडली की नारद यांच्या वीणेला एक माला लावलेली होती, पुष्पमाला लावलेली होती. कुसुमैर ग्रथिता म पार्थिवै स्रजमातोद्य शिरो निवेशिताम अहर किल तस्य वेगवान अधिवास स्पृह एव मारुतः. कालिदासांनी लिहिलेलं वाचलं मी. त्याने असं लिहिलंय की ही माळा जी त्यांच्या वीणेला लावलेली होती, वाऱ्याच्या वेगाने ती माळा तुटली आणि ती माला खाली पडली. आणि ती माला खाली पडल्याबरोबर घटना काय घडली? घटना अशी घडली की ती या इंदुमतीच्या अंगावर पडली. इंदुमतीच्या अंगावर पडल्याबरोबर इंदुमती जागेवर गतप्राण झाली. फुलांच्या स्पर्शाने, फुलांच्या आघाताने तिला मृत्यू आला. आणि हे पाहिल्याबरोबर अज राजा मोठ्याने विलाप करू लागला. तो म्हणू लागला, स विलला विललापस बाष्प गद्गदम सहजामप्यपहाय धीरताम अभितप्तमयोपि मार्दवम भजते केव यथा शरीरीषु. तो म्हणतो, अगं तू किती कोमल अंगाची, नुसत्या फुलांचा स्पर्श झाला तर या इंदुमतीला मरण प्राप्त झालं, म्हणून फुलांचे मरण असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. तेव्हा आणि मग मात्र अज आपल्या पत्नीसाठी त्यांनी जो विलाप केला तो संस्कृत वाङ्मयामध्ये फार प्रसिद्ध आहे. अज विलाप या नावानेच तो प्रसिद्ध आहे. आणि मग या वेळेला तो म्हणतो, अगं तू माझी नुसती पत्नी नव्हतीस, तू दैतांजती तावन, तू नुसती पत्नी नव्हतीस तर तू कोण होतीस? तर तू माझ्यासाठी सगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी युक्त गृहिणी सचिव सखी मिता, तू माझी गृहिणी होतीस, तू माझी सखी होतीस, तू माझी मित्र होतीस, प्रिय शिष्या, तू माझी शिष्य सुद्धा होतीस, ललिते कला विधौ, तू नुसती माझी पत्नी नव्हतीस
तू सर्वस्व माझं होतीस. गृहिणी सचिव सखी मिथ प्रिय शिष्या ललिते कला विधौ करुणा विमुखेन मृत्यूना हरता त्वां वद किं न मे ऋतम. तेव्हा तुझ्या मृत्यूमुळं मी सगळा या ठिकाणी बर्बाद झालो, माझं काय गेलं नाही. तेव्हा हा जो विलाप आहे, अज विलाप म्हणतात त्याला, या अज विलाप, अजाने केलेला विलाप ह्या रघुवंशामध्ये प्रसिद्ध आहे. रामायणाचं संपूर्ण वर्णन या रघुवंशामध्ये त्यांनी केलेलं आहे. याप्रमाणे अजवर्णन, अज विलापाचं वर्णन कालिदासांनी केलं. हा अज या ठिकाणी दीर्घ रघुपासून झाला आणि अजापासून दशरथ झाले. दशरथ या सगळ्याला आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे. कसा? 10 रथांच्या वरती जो आरूढ होतो. 10 रथ कोणते? इंद्रिय हे रथ आहेत असं समजा. हे 10 रथ आहेत आणि त्यावर जो अधिकार गाजवतो तो दशरथ होतो. म्हणजे मन 10 इंद्रियाला जो ताब्यात ठेवतो तो दशरथ. आणि असा दशरथ असेल तर राम जन्माला येतो. ज्याचं इंद्रियावर नियंत्रण आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांच्यावर ज्याचं नियंत्रण आहे, तिथे राम जन्माला येतो. म्हणून दशरथ, आता आपल्याला माहिती आहे की दशरथ यांच्या पोटी श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला. श्रीरामचंद्र महाराज की जय. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे कसे जन्माला आले? तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला आणि त्यासाठी श्रेष्ठ दर्जाचे ऋषी या ठिकाणी उपस्थित होते की ज्यांच्या ऋष्यशृंग असं त्यांचं नाव, ज्यांच्या डोक्यावर एक शिंग होतं, ऋष्यशृंग म्हणतात त्याला. तेव्हा त्यांच्या डोक्यावर विभांडक हे त्यांचे वडील होते. एके दिवशी विभांडक बाहेर गेलेले असताना या ठिकाणी दशरथाला सांगण्यात आलं. दशरथाने सांगितलं की ऋष्यशृंगाला आणल्याशिवाय हा पुत्रकामेष्टी यज्ञ पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांनी, आता मध्ये श्रावण बाळाची घटना घडली ती एक गोष्ट आहेच आहे. तेव्हा शेवटी त्यांना सांगितलं की यज्ञ कर तर तुला पुत्रप्राप्ती होईल. मग त्यासाठी ऋष्यशृंगाला आणायचंय तर जबाबदारी इंद्रावर सोपवली. कारण दशरथाने इंद्राला मदत केली होती. त्यावेळेला कैकई गेली होती सोबत आणि रथाचं चाक निखळलेलं असताना सुद्धा कैकईने तो आग धरून ठेवला आणि दशरथाला जय मिळाला. मग इंद्रावर उपकार झाले. मग इंद्राने सांगितलं ठीक आहे, मी अप्सरा पाठवतो. आणि त्यांनी अप्सरा पाठवल्या आणि अप्सरा पाठवून ऋष्यशृंगाला आणलं. ऋष्यशृंगाने आयुष्यात कधी स्त्री नावाची गोष्ट पाहिली नव्हती म्हणे. स्त्री त्याला माहीतच नव्हती आणि त्यांनी इतकं सुंदर अशा प्रकारचे गायन वादन नृत्य करून त्याला भुलवलं. आणि भुलवून तो म्हणला तुम्ही कोण आहात? त्याने स्त्रीच पाहिली नव्हती, त्याला माहीतच नाही या बायका आहेत. त्यामुळे आम्ही गलंड नावाचे ऋषी आहोत म्हणे. असं आहे का म्हणे? आम्ही गलंड नावाचे ऋषी आहेत. तुम्ही जसे ऋष्यशृंग आहे, जसं तुमच्या डोक्यावर एक शिंग आहे, तसं आम्हाला हे स्तनभार म्हणजे आमच्या छातीवर आलेलं एक गलंड आहे आणि त्या गलंड नावाचेच आमचे ऋषी म्हणून आम्ही प्रसिद्ध आहोत. याप्रमाणे त्यांना भुलवून आणलं आणि इकडे विभांडक म्हणले अरे कुठे गेला माझा मुलगा? यांनी स्त्री गोष्ट पाहिली नव्हती, पण तो स्त्रीच्या निमित्ताने अप्सरांच्या मागे गेला आणि मग आल्याबरोबर जिथे जो जाईल, याचं वैशिष्ट्य असं होतं, त्याचा जन्म हा जललग्नावर झालेला होता. जललग्नावर याचा जन्म झाल्यामुळं जिथे जाईल तिथे पाऊस पडायचा. बीडमध्ये आला असतं तर बरं झालं असतं, बीडमध्ये पाऊस तरी पडला असता. तेव्हा जललग्नावर याचा जन्म झाल्यामुळं जिथं जाईल तिथे पाऊस पडायचा. आणि याप्रमाणे हा आल्याबरोबर दशरथाची जी मुलगी होती, दशरथाला एक मुलगी होती शांता नावाची, ती शांता नावाची मुलगी यांनी त्यांना दिली आणि दशरथाने त्यांना आपलं जावई करून घेतलं. आणि नंतर यज्ञासाठी त्या ठिकाणी अध्वर्यू होता, हे सगळे तयार झाले. यांच्या हाताने यज्ञ झाला आणि मग चरू प्रत्यक्ष अग्निनारायण घेऊन आले आणि मग हा चरू या 3 राण्यांना दिला. या ठिकाणी प्रमुख 3 राण्या सांगितलेल्या आहेत. तशा कोणी म्हणतात 3 कोटी बायका होत्या, पण 3 प्रमुख राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. एक त्यातला भाग घारीने नेला, त्याच्यापासून हनुमान उत्पन्न झाले. असो, त्याप्रमाणे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांची उत्पत्ती झाली आणि रामचंद्र
ज्यांच्या बालपणीच रामाने योग वासिष्ठ आपल्या गुरुकडून वसिष्ठ ऋषीकडून योग मार्गाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याला योग वासिष्ठ म्हणतात. तेव्हा रामायण देखील मोठं ऐकण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे, ज्यामध्ये काकभृशुंडी नावाचे ऋषी आलेले होते. काकभृशुंडी म्हणजे कावळ्याचं रूप घेऊन आलेले होते, त्यांना खूप वर्ष आयुष्य होतं. तेव्हा काकभृशुंडी हे ऋषी देखील रामाच्या भेटीला आलेले होते. त्याचप्रमाणे श्रीरामचंद्रांनी यावेळेला भगवान केवळ अवतार म्हणून धारण केला, पण सामान्य माणसाप्रमाणे वागायचं त्यांनी ठरवलं. या श्रीमद राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे भगवंताच्या ह्या 4 मुक्तीचे. विष्णू हे जे 4 अवतार आहेत, हे 4 जण म्हणजे कोण आहेत? हे चतुर्व्यूहोपासना, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण. वासुदेव म्हणजे राम आहेत, संकर्षण म्हणजे लक्ष्मण आहेत, त्याचप्रमाणे भरत आणि शत्रुघ्न म्हणजे या प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आहेत. याप्रमाणे ह्या 4 जण नेहमी असतात. कधी पहा, या 4घांच्या शक्तीनेच सगळ्या विश्वामध्ये सगळीकडे भगवान अवतार धारण करतात. त्यानंतर राम जन्माला आल्यानंतर बालपणीच त्यांनी हा योग वासिष्ठ आत्मसात करून घेतलं. आणि त्यानंतर मग एकदा विश्वामित्र त्यांच्याकडे आले, दशरथाकडे, आणि यज्ञ रक्षणासाठी त्यांनी विनंती केली. यज्ञ रक्षण करण्यासाठी ते म्हणे, अहो माझी मुलं लहान आहेत. नाही म्हणले, राजा तुझे मुलं सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त आहेत, ते जर माझ्यासोबत आले तर यज्ञाचं रक्षण होईल. ज्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र आणि त्यांच्यासोबत लक्ष्मण विश्वामित्रात भरे येन मारिताद्या निशाचराहा, ज्यांनी विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. आणि मारीच, त्याचप्रमाणे त्यावेळेला जे राक्षस सुबाहू, मारीच, ज्यांना तर उडून लावलं, यांना नष्ट केलं. आणि यावेळेला पश्यतो लक्ष्मणसैव हता नृत पुंगवाहा, याप्रमाणे. आणि पुढे विश्वामित्राकडे असतात, विश्वामित्रांनी यांना बला आणि अतिबला अशा 2 विद्या दिल्या. भूक लागणार नाही, तहान लागणार नाही म्हणून वनवासामध्ये ती जे राहिले 14 वर्ष त्या बला अतिबला विद्येमुळे राहिले. आणि लक्ष्मण तर 14 वर्ष उपवाशीच राहिले. 14 वर्षे निराहारी, जो कासे ब्रह्मचारी, तया ते हाती शक्रारी, पावेल वधतो निश्चित, असं नाथांनी म्हटलं तेव्हा भावार्थ रामायणात. तेव्हा जो 14 वर्ष निराहारी आहे आणि ज्यांनी 14 वर्ष झोप घेतली नाही, लक्ष्मणाने झोप सुद्धा घेतली नाही 14 वर्ष, आणि 14 वर्ष उपवास केला. आणि म्हणून शक्रारी म्हणजे हा जो शक्राला, इंद्राला ताब्यात घेणारा इंद्र शत्रू आहे, ज्याने इंद्राला जिंकलं, असा इंद्रजित त्यांनी जिंकला. असो, याप्रमाणे पुढे श्रीरामचंद्र हे योगायोगाने तिथूनच मिथिलेकडलं बोलावून आलं. म्हणले काय लग्न आहे? म्हणले कोणाचं? सीतेचं लग्न आहे. सीता म्हणजे प्रत्यक्ष दिव्य शक्ती होती. आता नवरात्र चालूच आहे, तेव्हा शक्तीची उपासना. ही सीता कशी सापडली तर नांगरत असताना सापडली जनकाला. सीता, ते नांगराच्या फाळाला सीता म्हणतात, आणि म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं. ही रत्नपेटी होती, त्यातून ती सीता प्रगट झाली. आणि मग एकदा लहानपणी घोडा करताना तिने शिवधनुष्य उचलून नेलं. परशुरामाने एकदा शिवधनुष्य ठेवलं होतं आणि जनकाशी गप्पा मारत होते. थोड्या वेळाने पाहिलं तर धनुष्य जागेवर नाही. अरे म्हटले धनुष्य कुठे आहे माझं? शिवधनुष्य काही सामान्य नव्हे. आणि पाहिलं तर सीतेने घोडा करण्यासाठी घेऊन गेली. मग त्यांनी सांगितलं, अरे ही शक्ती तुझ्याकडे जन्माला आलेली आहे, हिचं लग्न तू त्याच्याशीच लाव जो या धनुष्याला दोर लावी. आणि ते निघून गेले. आणि मग मात्र यांनी पण केला. कोणता? की या धनुष्याला जो दोर लावीन त्याला माझी सीता अर्पण करीन. जिकडे तिकडे पत्रिका पाठवल्या, गावोगावचे राजे महाराजे त्या ठिकाणी उपस्थित झाले. रावण सुद्धा आला. आणि मग रावण आल्याबरोबर रावणाकडे पाहिलं की सगळे दचकले. काय रावणाचं वर्णन केलंय? त्या रावणाची भीती सगळ्या नाशी होती. दैत्य धुरंधर तो दशकंदर, जो नृपगंधर जासीन साहे, मस्त समस्त ही मस्त कडोलवी, हस्त गदांकित हालवित आहे. हातामध्ये गदा आहे, परशु आहेत, सगळ्या प्रकारच्या 20 हातात 20 शस्त्र आहेत.
आणि स्वतःचं सामर्थ्य एवढं होतं त्यावेळेला रावणाचं नाव काढलं की सगळे थरथर कापत होते. सगळ्या जगाला त्यांनी ताब्यात आणलं होतं. अहो मोठमोठे कैलास पर्वत त्यांनी हलवले होते. काय भगवंताला प्रसन्न करून घेतलं होतं. सगळे देव त्यांचे नोकर झाले होते. देवांच्या पायऱ्या केल्या होत्या म्हणे, सूर्यचंद्राच्या पायऱ्या केल्या होत्या. गणपतीला तर गाढवाच्या मागे लावलं होतं. तेव्हा अशा रावणाच्या पुढं कोणाचं काय चालणार. सगळे पाहिलं सगळ्यांनी. राजे म्हणले एवढं धनुष्य आपण नाही उचलू शकत बाबा. ते धनुष्य पाहिल्याबरोबर रावण गेले. रावण गेला खरा, पण त्याला वाटलं आपण सहज उचलू. 20 कराही तनुते न तोले. 20 हात लावले, धनुष्य उचलेला. शेवटी डळमळीत झाला आणि त्याच्या अंगावर धनुष्य पडलं, छातीवर धनुष्य पडलं, रक्त ओकलं सगळीकडे लोकांचा. त्याचं हसं झालं. आणि मग मात्र विश्वामित्राच्या वेळेला, विश्वामित्राने राम लक्ष्मण दोघे तिथे होते, तापस वेशामध्ये होते. या वेळेला या जनकानी सगळ्या सभेमध्ये सांगितलं, का रे या जगामध्ये एक सुद्धा वीर शिल्लक नाहीये का? निर्वीर मुर्मी तलम. सगळ्या जगातले वीर संपले का? माझी मुलगी काही बिनपतीची राहील का? आता तिचं लग्न होणार नाही का? तिला एकही वर मिळणार नाही का? या जगामध्ये एकही वीर शिल्लक राहिला नाही का? असं प्रश्न केल्याबरोबर आद्वीपासम त्या ठिकाणी सदस्पतयो हो, सगळ्या सदस्पतींना सांगितलं. आणि सर्वे समभ्यागता, सगळे या ठिकाणी उपस्थित झालेत, पण एकही वीर या ठिकाणी शिल्लक नाही. सगळ्यांनी हातात बांगड्या भरल्यात म्हणले. असं म्हणल्यावर लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण ताट 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 निघाले. विश्वामित्राने सांगितलं. विश्वामित्र म्हटले, लक्ष्मणा थांबा. कुठे चालले? ते म्हणले, धनुष्य उचलतो ना. कुणी वीर नाही म्हणजे काय, आम्ही वीर आहोत. थांब म्हणले, हे तुझं काम नाहीये. तुझ्यापेक्षा मोठा थोरला भाऊ आहे, त्याला जाऊ दे. आणि मग रामाला पाठवलं. त्या ठिकाणी वर्णन असं केलंय की याची ओळख करून दिली. हे तापस वेशामध्ये होते, ब्राह्मण वेशामध्ये होते. याची ओळख करून दिली जनकाशी. विश्वामित्र म्हणतात, जनका हे कोण आहेत माहिती का? साकेताधिप बाळ हे रणतटी रक्षोगणा काळ हे अयोध्याधिपती श्रीरामचंद्र आहेत. साकेताधिप बाळ हे रणतटी रक्षोगणा काळ हे भूतांचे कनुवाळ हे प्रतिपदी राया जगतपाळ हे पूर्ते हे शुभलक्षणी रत सदा धर्मैक्य संरक्षणी आनंदाब्धी अनुक्षणी भरतसे यांच्या कृपाई क्षणी गोपाल कृष्ण भगवान की श्रीरामचंद्र महाराज की जय. रक्षोगणा काळ हे बाळ नाहीयेत, दिसायला बाळ आहेत पण राक्षसांचे काळ आहेत. आणि हे सगळ्या भूतांडावरची कृपा करणारे आहेत आणि अयोध्याधिपती श्रीरामचंद्र आहेत. असं म्हणल्याबरोबर राम पुढे आले आणि त्यांनी आधी धनुष्याला नमस्कार केला. धनुष्याला नमस्कार केला, रावणाने केला नव्हता. सगळे देव त्या धनुष्यामध्ये त्यावेळेला बसले होते, त्यामुळे त्यांचं वजन झालं होतं. नमस्कार केल्याबरोबर धनुष्य हलकं फुल झालं. आणि इकडे सीतामाई हातात वरमाला घेऊन उभी होती. तिने पाहिलं, श्रीरामचंद्राकडे पाहिलं. हनुमान नाटिका नावाचं एक काव्य आहे. असं म्हणतात की हनुमंतानी आपल्या नखाच्या टोकानी जे काव्य लिहिलं, दगडावर लिहिलं, मात्र ते काव्य वाल्मिकीच्या आधी लिहिलेलं आहे. वाल्मिकी रामायणाच्या आधी लिहिलेलं आहे. त्याला नाव हनुमान नाटिका असं आहे. तेव्हा या हनुमान नाटिकेमध्ये मोठं सुंदर वर्णन केलंय. त्याने असं म्हटलंय की ज्या वेळेला श्रीरामचंद्रांनी ते धनुष्य उभं केलं, नंतर वाकवलं, नंतर दोरी ओढली, या सगळ्या गोष्टी नाट्यपूर्ण पद्धतीने मांडल्यात. त्यांनी असं म्हटलंय, उत्क्षिप्तं सह कौशिकस्य पुलकैः सार्धं मुखैर्नामितं उत्क्षिप्तं सह कौशिकस्य पुलकैः. कौशिक म्हणजे विश्वामित्र. त्यांनी धनुष्य उभं केलं. अहो धनुष्य उभं नाही केलं, त्यांनी सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एकीकडे धनुष्य उभं राहिलं, दुसरीकडे रोमांच उभे राहिले. विश्वामित्रासह सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकैः सार्धम मुखैर्नामितम. मग धनुष्याला दोरी लावली आणि धनुष्य अर्ध केलं.
अहो धनुष्य वाकवलं. अहो धनुष्य नाही वाकवलं, धनुष्य तर वाकवलंच, पण धनुष्याबरोबर जे मोठे ताठ मानेने बसलेले राजे होते त्यांच्या मानाखाली वाकल्या गेल्या. सार्धैर मुखैर नामितम भूपानाम जनकस्य संशय धिया साकम समास फालितम. आणि ज्या वेळेला दोरी टणत्कार केला त्यावेळेला जनकाच्या अंतःकरणामध्ये जो संशय निर्माण झाला होता की हा धनुष्य कुणी उचलेल की नाही, तो संशय नष्ट झाला. नुसता धनुष्याच्या टणत्काराबरोबर संशय नष्ट झाला. साकम समास फालितम. आणि मग दोरी ओढली. मग दोरी ओढली तर काय ओढलं? वैदेही मनसा समंच सहसा. अहो वैदेहीचं मन आपल्याकडे ओढलं. नुसती दोरी ओढली नाही तर वैदेहीचं मन, सीतेचं मन आपल्याकडे ओढलं. आणि याप्रमाणे तद्भग्नमय धनु. आणि धनुष्य काढ 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 मोडलं. त्या ठिकाणी वर्णन केलंय की ज्या वेळेला हा कड 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 शब्द जेव्हा शब्द झाला, कड 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 जेव्हा शब्द झाला तेव्हा आकाशामध्ये त्याचा आवाज गेला. आणि या वेळेला कडकड 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 हा शब्द आकाशात गेल्याबरोबर खालचा शेष नारायण देखील तडफड करू लागला. कड 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 चापी जेधवा शब्द झाला. तड 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 विधी अंडत्रास जे अब्ज जाला. तडफडी फणी राणा कंप भूमंडळाला. खडबडी कनिकाद्री धाका खंडलाला. श्रीरामचंद्र महाराज की जय. याप्रमाणे सगळं आकाश दुमदुमून गेलं, त्रैलोक्य दुमदुमलं. शेषाला देखील भीती वाटली. सगळी पृथ्वी आता खाली होती पडती की काय असं वाटू लागलं. भूकंप होतो की काय आणि प्रलयकाल होतो की काय. हा आवाज परशुरामाकडे गेला आणि परशुराम मग धावत आले. श्रीरामचंद्रांच्या गळ्यामध्ये सीतामाईंनी माळ घातली. श्रीरामचंद्र महाराज की जय. जानकी वल्लभ श्रीराम जय जय राम. ज्याप्रमाणे जानकी वल्लभ भगवान या ठिकाणी दोघांचं लग्न मोठ्या थाटात लागलं. त्यानंतर दशरथाकडे बोलावून पाठवलं. दशरथ महाराज आले. नंतर लक्ष्मणाचं लग्न तिच्याच बहिणीबरोबर लागलं. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या बाकीच्याही बहिणी होत्या सीतेच्या. तेव्हा या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती. उर्मिला हिचं लग्न लक्ष्मणाबरोबर, मांडवीचं भरताबरोबर आणि श्रुतकीर्तीचं या शत्रुघ्नाबरोबर लग्न लागलं. आणि मोठा आनंद झाला. या वेळेला परशुराम समोर आले आणि परशुराम मोठ्या रागात आले. हातामध्ये धनुष्य घेतलं. माझं धनुष्य कुणी मोडलं? शिवधनुष्य होतं, शिवाने मला दिलं होतं, ते कुणी मोडलं? चल युद्धाला तयार हो. याचं वर्णन पुन्हा कालिदासांनी केलेलं आहे. त्याचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलंय की ज्या वेळेला परशुराम समोर आले आणि इकडे रामचंद्र होते. रामचंद्र दिसायला अत्यंत शीतल, सुंदर, प्रभा मोठी शांत होती. आणि परशुराम म्हटले युद्धाला तयार हो, माझ्याबरोबर युद्ध कर. असं म्हटल्यावर रामचंद्राला काही बोलताच येईना. ठीक आहे म्हणले, युद्धाला तयार होतो. बाण लावावाच लागला. अगतिकपणाने का होईना बाण लावावा लागला. आणि मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की अरे हे माझं स्वरूप आहे, हे माझा अवतार आता संपला. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सूर्य अस्ताला जातो. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य अस्ताला जातो आणि त्याच वेळेला चंद्र उगवतो. चंद्र आणि सूर्य दोघांचे एकमेकाच्या समोर असतात. सूर्य मावळतोय आणि चंद्र उगवतोय. तो उगवता चंद्र म्हणजे रामचंद्र आहे आणि मावळता सूर्य म्हणजे परशुराम आहे. असं वर्णन या कालिदासांनी केलं रघुवंशामध्ये. तेव्हा या दोघांचं वर्णन. आणि मग मात्र राम म्हणले आता हा बाण जो मी लावलाय तो बाण मी परत नाही घेऊ शकत. आणि राम बाण हा वाया जाणार नसतो. मग मी तुझ्या मृत्यूचं जे द्वार आहे ते बंद करून टाकतो. म्हणून परशुराम चिरंजीव झाले. त्यांचं मृत्यूचं द्वार त्यांनी त्या बाणाने बंद करून टाकलं आणि मग ते महेंद्र पर्वतावर निघून गेले. ज्याप्रमाणे पुढे श्रीरामचंद्र यांचं लग्न झाल्यानंतर पुढे राज्याभिषेकाची तयारी झाली. राज्याभिषेकाची तयारी झाली खरी, पण दुसऱ्याच दिवशी कळालं की या कैकेयीने वरदान मागून घेतलंय की एका वराने माझ्या मुलाला राज्य आणि दुसऱ्या वराने रामचंद्राला वनवास. बस
तुम्ही म्हटले होते ना त्यावेळेला देवावर विजय मिळवताना वर मागून घे, ते वर आता मला द्या. त्यांनी वर्णन असं केलंय वाल्मिकी ऋषींनी की ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी आता आपल्याला राज्यावर बसायचं हा आनंद होता, पण त्याच क्षणी कळालं की आपल्याला वनवासात जायचंय. समोर सगळे वस्त्र अलंकार सगळे बाजूला ठेवले आणि वल्कल धारण केले. या वेळेला रामाचा चेहरा पडला असेल नाही का, रामाला वाईट वाटलं असेल, डोळ्यातून अश्रू आले असतील, तोंड बारीक झाला असेल. वाल्मिकी ऋषी म्हणतात श्रुत्वा न बिभ्यथे रामः, हे ऐकलं दशरथाकडून रामाला अजिबात दुःख झालं नाही. का? अहो योग वासिष्ठ अभ्यासलं होतं की सुख आणि दुःख या दोन्हीच्या वेळेला समान मन कसं असावं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो, ही जी समता वृत्ती आहे, ती जी साम्यवादी वृत्ती आहे, ती जी समतेची भूमिका आहे, ती भूमिका समाधी वृत्ती रामाची कायम होती. आणि मग वनवासात गेले. हे वनवासात जाणं सुद्धा रामाची एक लीलाच आहे. का? तो राक्षसांना मारायचं होतं ना, रावणाला मारायचं होतं. याप्रमाणे सीता कथा श्रवण दीप दृच्छेन आणि तिथून निघाले. वानराशी मैत्री केली, कोणाचंही साह्य घेतलं नाही. रामाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कोणाचंही साह्य घेतलं नाही, पण वानरांशी मैत्री केली आणि मग लंकेवर स्वारी केली. हजारो राक्षस मारले आणि त्यानंतर सीता रावणाने पळवल्यामुळं श्रीरामचंद्रांनी लंकेवर या ठिकाणी समुद्रावर सेतू बांधला आणि बदनीही सेतू मिळते यशसो वितत्यई, त्यांनी सेतू बांधला. सेतू बांधून रामाने लंकेमध्ये प्रवेश केला. असं म्हणतात की ज्या वेळेला दगड टाकण्याचं काम चाललेलं होतं तेव्हा त्यावर श्रीराम असं लिहित असत आणि तो दगड टाकत असत, तो तरत असत. राम म्हणाले तुम्ही दगड टाकता, तो दगड तरतात, मी टाकून बघतो बरं जमतंय का. म्हणून रामाने हातात दगड घेतला आणि टाकला. तो दगड तरला नाही, तो बुडला. त्याने विचारलं मारुतीरायाला असं कसं काय झालं रे. म्हणे तुम्ही टाकलेले दगड तरले माझ्या नाभावरचे आणि मी टाकलेले बुडले. ते म्हणे बरोबर आहे ना. अहो तुम्ही ज्याला सोडलं तो मरणार नाही तर काय. तुम्ही ज्याला सोडलं तुमच्या हातातून जो गेला तो गेला. अहो तुमच्या नावाने तरतात लोक, तुमच्या हातातून सुटल्यानंतर तो कसा जिवंत राहील. याप्रमाणे निर्मज्जमान दिसणं, त्याप्रमाणे लंकेवर स्वारी केली आणि सगळ्या प्रकारच्या राक्षसांचा निपात केला. ते निकपा रुगपते अभिपत्य सर्वे, आणि सगळ्यांशी युद्ध करून रक्षापती स्वबला नष्ट मवेक्ष रुष्ट, मोठमोठे राक्षस दैत्य यांना मारलं. रावण 10 तोंडाचा रावण तो युद्धाला आला, पण त्यालाही या ठिकाणी ठार केलं. तर तो निष्किम लंकाया यातो सहस्रशः, आणि मंदोदरी शेवटी रडत होती. रावणाला ठार मारल्यानंतर मंदोदरी रडत रडत आली. परंतु भगवंतांनी तिचं सांत्वन केलं. हा हातास्म वयमनाथ लोक रावण रावण. ती म्हणाली रावणा तुम्हाला मी सांगत होते यांच्याशी द्वेष करू नका, सीता परत करा, पण तुम्ही ऐकलं नाही. कम या चरणम लंका त्वद्विहीना परार्दिता. या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र सामान्यासारखे जगले. अहो माया मृगंध इथे मन बधावत. अहो एका माईक असणाऱ्या हरिणाच्या मागं धावले. असं कसं काय केलं म्हणले बायकोच्या म्हणण्यासाठी गेले. दाखवलं फक्त की पत्नीच्या म्हणण्यासाठी मी माया मृगाच्या मागे धावलो. माहीत नव्हतं का हा माईक आहे म्हणून. माहीत होतं की हा मारीच आहे, हा माईक आहे, हा राक्षस आहे, माहीत होतं. तरी सुद्धा भगवंतांनी लीला केलेली आहे. देह कृतोन्न गृध्राणाम आत्मनरके हेतवे. याप्रमाणे लंका विधवा करून टाकली आणि नंतर लंकेचं राज्य त्या भगवंतांच्या द्वारे त्याच्या ठिकाणी त्यांच्याच भावाला हा राज्याभिषेक त्यांनी केला. आणि त्याला जसे हनुमंत हे चिरंजीव आहे, हनुमंतो विभीषण, विभीषण सुद्धा चिरंजीव आहेत. कारण रामचंद्रांनी त्यांना राज्याभिषेक केला आणि सांगितलं 1 कल्पपर्यंत तुला आयुष्य आहे. म्हणून विभीषण सुद्धा चिरंजीव आहे. 7 चिरंजीवामध्ये विभीषणाचं नाव आहे.
राम प्रियतमाम भार्याम दीनाम भिक्षांब कंपत. आणि मग श्रीरामचंद्र जिथे शिंशुपाल पर्वताच्या शिंशुपाल शिंशुमान नावाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या खाली सीता बसलेली होती. शिंशुपा मूलमा स्थिताम. शिंशुपा नावाचा वृक्ष अर्थात अशोक वृक्ष, याच्या खाली सीता बसली होती. तिथे रामचंद्र गेले, तिला तेथून सोडवलं आणि नंतर त्या ठिकाणी तिची अग्निपरीक्षा घेतली. अग्निपरीक्षेतून ती बाहेर पडली. त्याचं कारण काय? अग्नीने तिचं मूळ स्वरूप घेतलं होतं. जेव्हा रावणाने सीता नेली त्यावेळेला अग्नीनं तिचं मूळ स्वरूप घेतलं आणि केवळ खोटी खोटी सीता या रावणाकडे दिली. ती पुन्हा अग्नीनं परत दिली असं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे तिथे विमान कुबेराकडून प्राप्त केलेलं होतं. हे श्रीरामचंद्रांनी त्या विमानामध्ये भगवंत त्या ठिकाणी बसले आणि पुष्पक विमानात बसून अयोध्येमध्ये आले. अयोध्येत भरत केवळ रामाच्या पादुका घेऊन बसलेला होता. जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत या पादुकांची पूजा आणि एखाद्या ऋषीप्रमाणे त्यांचं जीवन त्याचं चाललेलं. राम आलेले कळल्याबरोबर पादुके नसते पुरवता आपल्या पादुका ठेवलेल्या पादुका समोर ठेवल्या आणि डोळ्यातल्या अश्रुधारांनी अभिषेक केला. प्रांजलीर बाष्पलोचना तस्माश्री चित्रम दौभ्याम. दोघांनी भरत भेट कशाला म्हणतात? रामाची आणि भरताची भेट ही जगामध्ये प्रसिद्ध आहे, साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. तवाश्ली चिरम दौर्भ्याम स्नापयन्येत जलजलैहि. दोघांनी एकमेकांना अश्रूंनी भिजवून टाकलं आणि त्यानंतर रामानी आपल्या आईंना नमस्कार केला. पहिल्यांदा कैकईकडे गेले, कैकईला नमस्कार केला. कैकईमुळे वनात जावं लागलं हा राग नव्हता, उलट कैकईमुळे मोठं काम झालं हा आनंद होता. त्यानंतर कौशल्येला नमस्कार केला, सुमित्रेला नमस्कार केला आणि त्यानंतर मग सुग्रीव वगैरे हे सगळे बसले होते. पुष्पकस्थोन्वित स्त्रीभिही. प्रत्येकाने काय काय हातात घेतलं ते त्यांनी सांगितलंय. हनुमंताने पांढरं छत्र भगवंतावर धरलं होतं, शत्रुघ्नाने धनुष्य धरलं होतं. त्याप्रमाणे सीतेने कमंडलू हातात घेतला होता. अंगदाने सोन्याचं खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतलेली होती. असे भगवान त्याच्या सोबत सगळेजण या पुष्पक विमानात बसले होते. नंतर सगळ्या जटा काढून टाकल्या, कारण जटा निर्मुच्छ, जटाजूट काढून टाकले. स्नान केलं, अवभृत स्नान केलं, मंगल स्नान केलं. जटा निर्मुच्छ विधिवत कुलवृद्ध समं गुरुः. अत्यंत त्यांनी वर्णन केलंय की विधिवत सगळं विधिपूर्वक केलं. वसिष्ठाला बोलावलं, वसिष्ठाच्या द्वारे सगळ्या जटा वगैरे काढल्या आणि मग राज्याभिषेक झाला. अभ्यषेक तथैवेंद्र. राम राज्यावरती बसले. आणि काय राज्य रामाचं? रामराज्य. आजही हा आपण शब्द वापरतो. काय रामराज्य? जिथे कोणीच कोणाचं शत्रू नव्हतं त्या ठिकाणी ते म्हणतात नच दंडो नच दांडिका. कोणी दंड करणाराही नव्हता आणि दंड घेणाराही नव्हता. चोर नव्हता, चिलट नव्हतं, भांडण नव्हतं, काही नव्हतं. कोणीही एकमेकाच्या विरोधात जात नव्हतं. मग कसं रक्षण होत होतं? ते म्हणतात प्रत्येक जण एकमेकाच्या धर्माने वागत होता, त्यामुळे धर्मानेच एकमेकाचं रक्षण होत होतं. एकमेकांचं रक्षण धर्मानेच होत होतं. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या धर्माने वागत असे, म्हणजे आपल्या आपल्या चौकटीत वागत असे. त्यामुळे नादी व्याधी, कोणाला रोग नाही, राई नाही, खोकले नाहीत, पडसे नाहीत, करोना नाही, काही नाही. सर्व काम दुघा आसन. पीक वेळच्या वेळेला येत होतं, पाऊस वेळच्या वेळेला पडत होता, सगळं आनंदी होतं. आणि रामाच्या राज्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी होती की राम हे स्वतः लोकांच्या समस्या घेण्यासाठी थांबायचे आणि लक्ष्मणाला विचारायचे, लक्ष्मणा बघ रे कोणाची काय समस्या आहे ती लिहून घे आणि मला सांग. म्हणजे आज ज्याला आपण जनता दरबार म्हणतो, आज जनता दरबार काही लोक करतात, कलेक्टर मंडळी, मंत्री, जे जनता दरबार, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं. राम दररोज जनता दरबार भरवत होते. जनतेचं काय म्हणणे ते जनतेने स्वतः येऊन सांगावं. कोणी सांगावांग्याने, कोणी मध्यस्थ नको, याच्याद्वारे त्याच्याद्वारे याचा फोन, असं काहीच नाही. जनता काय म्हणते आपण जनतेच्या समोर गेलं पाहिजे. याला म्हणतात आदर्श राज्य पद्धती. त्याप्रमाणे धिया रियाच भावज्ञा, याप्रमाणे श्रीरामचंद्रांनी यज्ञ याग वगैरे केले सीतेला सोबत घेऊन. आणि त्यानंतर
स्त्री लोभी बिबियात रामम रामो नाम भजे पुन्हा. रामाच्या कानावर वार्ता आली की कुणीतरी असं म्हणतंय, सगळं चांगलं चाललंय. एका गुप्तहेराने सांगितलं, रामा तुमचं राज्य इतकं चांगलं चाललंय की काही नाही, काडी मात्र कमी नाही. पण पण काय, फक्त सांगतो आज काय घडलं, काल काय घडलं. काल रात्री मी एका रस्त्यावरून येत होतो, तिथे एक धोबी, एक परीट आपल्या बायकोला म्हणत होता, मी काही राम नाहीये. 6 महिने रावणाच्या घरी राहिलेली सीता रामाने आणली, मी काही राम नाहीये, तू जा तुझा परत. तू इतके दिवस बाहेर राहिलीस, माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही. नाहम बिभर्मी त्वाम दुष्टाम असतीम परवेश मगाम. मी तुला घरात घेणार नाही, तू परवेश मगाम, तू परग्रह यात प्रवेश करणारी आहेस, परदार करणारी आहेस. तेव्हा स्त्री लोभी बिब्रियात, मी काही स्त्री लोभी नाहीये रामासारखा. अब्बा बाबा, एवढे राम चांगले, पण रामाला काय दोष लावला, स्त्री लोभी. रामाच्या कानावर आलो. ते म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा रथ तयार कर. म्हणजे कशासाठी, काही नाही, अहो सीता ही तिच्या पोटामध्ये माझं अंश वाढतोय, तेव्हा तिला जर रानावनात जाण्याची इच्छा असेल तर तिला सोडून दे. तिला सांग की तुला रानात वनात फुलात त्याचप्रमाणे पानात खेळायला वाटत असेल, हिंडा वाटत असेल, फेरा वाटत असेल तर मी तुला घेऊन जातो, पण तिला परत आणू नको, तू रिकामा परत ये. रामाने सूचना दिली आणि लक्ष्मणाने अत्यंत जड अंतःकरणाने सीतामाईला घेतलं. त्यांना माहीतच नव्हतं, त्यांना वाटलं की आपण या ठिकाणी गरोदर आहोत, म्हणूनच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रामाने पाठवले. पण त्या ठिकाणी आश्रमामध्ये फिरत असताना वेगवेगळे झाडं झुडपं, त्याचप्रमाणे बेली वनस्पती पाहत संध्याकाळची वेळ झाली. त्यावेळेला वाल्मिकीच्या आश्रमामध्ये सीतामाईला त्यांनी सोडलं आणि त्यांनी सांगितलं, रामाची आज्ञा आहे, मी चाललो. आणि एकटा रथ, रिकामा रथ घेऊन आला. या ती अंतर्वर्तनी म्हणजे गरोदर होती. तिला वेळेला कुश आणि लव हे 2 मुलं झाले. कुश आणि लव मोठे पराक्रमी निघाले. पुढे श्रीरामचंद्राबरोबर सुद्धा त्यांनी युद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी रामाला सीतेने हे तुमचे पोर आहेत म्हणून आठवण करून दिली. मोठी सुंदर गोष्ट आहे ती. उत्तर रामायणामध्ये ती सगळी कथा आलेली आहे की सुग्रीव आणि मारुतीला सुद्धा या 2 मुलांनी बांधून टाकलं, लक्ष्मणाचा सुद्धा पराजय केला आणि मग इतके पराक्रमी पुत्र शेवटी रामायण गाण्यासाठी आले आणि या राम दरबारामध्ये त्यांनी रामायण श्रीरामचंद्राचं चरित्र गायलं. त्यानंतर कुशोलवीती ख्यातो कुशालीन लव हे रामाचे मुलं. त्याचप्रमाणे लक्ष्मणाला 2 मुलं झाले, अंगद आणि चित्रकेतू. भरताला 2 मुलं झाले, त्यामध्ये तक्ष आणि पुष्कल. शत्रुघ्नाला सुबाहू आणि शुप्रसेन असे 2 मुलं चौघांनाही झाले. यानंतर श्रीरामचंद्रांनी सीतेला आणलं खरं, पण सीता थांबली नाही. यावेळेला सीतेने भूमीमध्ये, हे भूमी तू मला पोटात घे म्हणून आपल्या स्वतःचं जीवन संपवलं. रामाला दुःख झालं आणि नंतर श्रीरामचंद्रांनी आपल्या मुलांकडे कारभार देऊन इकडे वनामध्ये निघून गेले. लक्ष्मणाने सुद्धा आपलं या ठिकाणी अवतार कार्य संपवलं आणि मग इकडे शत्रुघ्नाने लवणासूर मारला आणि ते राज्य घेतलं. मथुरा त्यावेळेला शत्रुघ्नाने जिंकलेली आहे. मथुरेचं राज्य शत्रुघ्नाने जिंकलंय. त्याचप्रमाणे भरताने देखील पराक्रम केला आणि त्या चौघांचं या ठिकाणी जीवन त्याने आपलं संपवलं. शरयूच्या काठी भगवंतांनी हा सगळा आपल्या लीलेचा आविष्कार केला. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते अथादिश दिग्विजय भ्रातृ, सर्वांनी दिग्विजय मिळवला आणि या पृथ्वीचा उद्धार केला. याप्रमाणे अथ प्रविष्ट स्वगृहम पूर्वराजादिभिः. त्यानंतर श्रीरामचंद्र यांच्या मुलांच्या वंशाचं वर्णन करतायत की कुशापासून अतिथी झाला, त्यापासून निषद झाला, नभ झाला, त्याचा पुंडरीक झाला, त्याचा क्षेमधन्वा झाला, त्याचा देवानिक झाला. रामाच्याच फक्त मुलांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. पारियात्र झाला,
त्याचा बल झाला, त्याचा स्थल झाला, बलापासून वज्रनाभ झाला, त्यांचा शंखवण किंवा कुणी खगण म्हणतात, आणि द्राविड प्रतीमध्ये शंखवण असं नाव आहे. विधृती झाला, हिरण्यनाभ झाला, त्यानंतर पुण्य, ध्रुवसंधी, सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्र, मरु, आणि नंतर कलापग्रामामध्ये सूर्यवंश नष्ट झाल्यानंतर उत्पत्ती करण्यासाठी शेवटी सुमित्र झालेला आहे. आणि कलियुगामध्ये आता हा रामाचा वंश संपलेला आहे असं त्यांनी सांगितलं. सुमित्र हा फक्त आता पुढे रामाचा वंश निर्माण करण्यासाठी राहणार आहे, सूर्यवंशासाठी. कलापग्रामी तो अजूनही आहे. याप्रमाणे हा रामाचं वर्णन केलं. त्यानंतर इक्ष्वाकूचा दुसरा मुलगा जो निमी, त्याचं चरित्र सांगतात. निमी याने एकदा यज्ञ केला, त्याला यज्ञ करायचा होता. निमी हा राजा, त्याला यज्ञ करायचा होता. वसिष्ठ म्हणाले, थांब, मला स्वर्गामध्ये इंद्राचा यज्ञयाग करायचा आहे, तो यज्ञयाग झाला की मी तुझा यज्ञ करतो, तू थांब. वसिष्ठाने थांब म्हणून सांगितलं, पण निमीला काही थांबवलं नाही. त्याचं कारण असं, वसिष्ठाला उशीर खूप लागला. उशीर लागला तर म्हणले, बाकीचे लोक म्हणले, मग आम्ही आहोत ना, आम्ही करतो. याप्रमाणे यांनी आधीच यज्ञ सुरू केला. हे पाहिल्याबरोबर वसिष्ठ आले, म्हणले, काय रे निमे, मी सांगितलं थांब, तू थांबला नाहीस आणि आधी यज्ञ सुरू केलास, मी तुला शाप देतो, तुझा देह नष्ट होईल. निमीला राग आला. निमी म्हणला, मी शाप देतो, तुमचाही देह नष्ट होईल. वसिष्ठाचाही देह नष्ट झाला, निमीचाही देह नष्ट झाला. आणि त्यानंतर वसिष्ठांनी मित्रावरून आणि उर्वशी यांच्या पोटी जन्म घेतला, पुन्हा वसिष्ठ रूपाने. आणि निमी हा मात्र विदेह स्थितीमध्ये राहिला. तो म्हणला, आता मला देहच नको. शेवटी देहाने काय होणार आहे. आणि मग तो जो विदेह, त्याचा देह त्या ठिकाणी पडला, त्या देहाचं मंथन केलं. आणि जसं पृथ्वी निर्माण झाला ना मंथनातून, तसा याच्या देहाचं मंथन केलं, त्यातून जनक निर्माण झाला. देहापासून विदेही हा निमी कसा झाला, विदेही झाला. आणि विदेही झाला म्हणजे देहरहित झाला. आणि म्हणून पुढे हे सगळे वैदेही म्हणजे विदेह प्रांत किंवा विदेह देश इथून निर्माण झाले. मिथिल म्हणजे मंथन केल्यापासून त्याला मिथिल म्हणतात. ज्याचं मंथन केलं म्हणून मिथिल. म्हणून मिथिल देश म्हणजे जनक, मिथिल म्हणजे जनक किंवा वैदेह म्हणजे जनक. याप्रमाणे त्यांनी मिथिला नगरी स्थापन केली. या जनकापासून हा पहिला जनक आहे. त्यापासून उदावसू, नंदीवर्धन, जनक हे आडनाव आहे बरं का, जनक हे नाव नाही आहे. जनकापासून उदावसू, नंदीवर्धन, सुकेतू, देवरात, बृहद्रथ, महावीर्य, सुधृती, दृष्टकेतू, हर्यश्व, मेरू, मरु, प्रतीप, कृतिरथ, देवमीढ, त्याच्यापासून विस्तृत, महाधृती, कृतिरात, महारोमा, स्वर्णरोमा, रश्वरोमा आणि शिरध्वज. शिरध्वज म्हणजे सीता, ज्यांच्यापासून सीतेने ज्यांना वडील मानलं ते हे जनक आहे, त्यांना शिरध्वज जनक म्हणतात. तेव्हा शिरध्वज आणि शिर म्हणजे नांगर, शिरध्वज. त्यानंतर शिरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजापासून धर्मध्वज, धर्मध्वजापासून कृतध्वज, कृतध्वजापासून मितध्वज. याप्रमाणे कृतध्वजाचा केशध्वज, मितध्वज खांडिक्य. इतके मिथिलेचे राजे झाले. हे सगळे अध्यात्मविद होते. धृतीपासून बहुलाश्व झाला. ज्या बहुलाश्वाची कथा आपल्याला दशमस्कंदात आपण बघतो, तेव्हा तो बहुलाश्व हा ज्यांच्याकडे भगवान कृष्ण गेलेले, हा बहुलाश्व. त्यानंतर त्याचा कृती झाला, त्याचा महावशी झाला. ज्याप्रमाणे याज्ञवल्क्याच्या कृपेने हे सगळे राजे निर्द्वंद्व, यांच्या विरोधात कोणी नव्हतं. याप्रमाणे आता उद्याच्या चिंतनामध्ये श्रीकृष्णाचा जो चंद्रवंश आहे त्याचा प्रारंभ आपण करणार आहोत. तेव्हा उद्या आपण चंद्रवंशाला प्रारंभ करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.